हाय एवरीवन, टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट अवर चैप्टर नंबर 7 जो की क्या है, एक पोयम है आभाळाची आम्ही लेकरं. आभाळ म्हणजे काय होते मुलांनो? आभाळ मीन्स काय, आम्ही मीन्स हम और लेकरे मीन्स चिल्ड्रन. तो ये क्या है, हम क्या है, आकाश की बच्चे हैं. तो इस पोयम में हमें बताया गया है कि जो कवि है वो क्या है, फार्मर है, शेतकरी है, किसान है, और वो अपने सजेशन इस कविता में देते हैं. जो क्या है, जो शेतकरी आहे ते आपले मनोगत इथे मांडतात आहे. और किसानों के लिए जो ये काली मिट्टी है वही उनकी क्या है, मम्मी है, आई है. जी शेतकऱ्यांची ही काळी माती काय आहे, आई आहे. तर हे त्यांचं मनोगत इथे व्यक्त केलेलं आहे. तो आइए देखेंगे इस कविता को. आभाळाची आम्ही लेकरं, काळी माती आई, जात वेगळी नाही आम्हा, धर्म वेगळा नाही. आभाळाची आम्ही लेकरे, काळी माती आई, जात वेगळी नहीं अम्मा, धर्म वेगळा नहीं. तो बच्चों, इस कविता में हमें ये बताया है कि जो ये कवि है वो कहते हैं कि हम किसकी, आकाश की क्या है, बच्चे हैं, आकाश के बच्चे हैं. और ये जो काली मिट्टी है वो हमारी क्या है, माँ है, आई है. और जो हम सभी ऐसे रहते हैं मिलजुल कर कि हमारा कोई क्या नहीं है, धर्म अलग नहीं है, जात अलग नहीं है, हम सब एक ही जैसे एक साथ ही रहते हैं और किसी के ये काली मिट्टी के होकर बनकर रहते हैं. तर मुलांनो, या स्टांजामध्ये आपल्याला सांगितलं आहे की जी आम्ही काय, आम्ही आभाळाचे लेकरे आहो आणि ही जी काळी माती आहे ती काय आहे, आमची आई आहे. तसेच आम्ही जे कष्टकरी लोक आहो, शेतकरी लोक आहो, ते कसे आहे, आम्ही सर्व सारखे आहो. आम्ही काय नाही, एकमेकांपासून वेगळे नाही आहो आणि आमचा धर्म आणि जात काय आहे, एकच आहे, ती वेगवेगळी नाही आहे. श्रमगंगेच्या तीरावरती कष्टकऱ्यांची आमची वस्ती, नाव वेगळे नाही आम्हा, गाव वेगळा नाही. श्रमगंगेच्या तीरावरती कष्टकऱ्यांची आमची वस्ती, नाव वेगळे नहीं अम्मा, धर्म वेगळा नहीं. तो इस स्टांजा में हमें बताया गया है कि जो श्रमगंगा, श्रमगंगा किसे कहते हैं कि गंगा यानी क्या है, एक नदी का नाव है. श्रम क्या होता है, जो हम वर्क करते हैं, जो हम हार्ड वर्क करते हैं उसे कहते हैं. तीर मीन्स क्या होता है, नदी का किनारा. तो वो किसान कहते हैं कि हमारी वस्ती कहाँ है, हम कष्टकऱ्यांची, कष्टकऱ्यांची म्हणजे काय होते, हम वर्कर्स की, फार्मर की, किसानों की वस्ती कहाँ है, नदी के, श्रमगंगा मीन्स नदी के किनारे. जो यहाँ श्रमगंगा क्यों कहा है, क्योंकि देखो नदी न थकती है न रुकती है ना, हमेशा वो निरंतर चलती रहती है. इसीलिए उसने, वो किसान ने भी कहा है, हम भी ना थकते हैं ना रुकते हैं, हम भी हमेशा नदी की तरह हमेशा अपने काम पर डटे रहते और काम करते रहते हैं. और वो कहता है कि हमारे क्या नहीं है, कोई अलग नाम नहीं है और हमारा कोई अलग से गांव भी नहीं है. ऐसे वो कहता है कि हम सभी एक ही जगह रहते हैं. और वो जगह क्या है, श्रमगंगे का तीर मीन्स किनारा, नदी का किनारा है, हम वहाँ सब एक साथ रहते हैं और हमारा कोई गाव अलग नहीं है और हमारा कोई नाम भी अलग नहीं है. तर मुलांनो, या स्टांजामध्ये म्हटलं आहे की आम्ही काय आहे, सर्व कष्टकरी आहोत आणि आम्ही एका श्रमगंगेच्या तीरावरती राहत आहे. श्रमगंगा काय आहे, हे इथे उपमा दिलेली आहे नदीची. का बरं, कारण ती सतत
निरंतर चालतच राहते, ती ना थांबत आणि कुठे आराम करत. हो ना, त्यासाठी ते म्हणते ते पण शेतकरी पण काय सतत आपले काम करत राहतात निरंतर, तसेच ते म्हणतात आम्ही पण तिच्यासारखे निरंतर चालतच राहतो आणि आम्ही तिथेच राहतो. आम्हाला काय आमचे नाव पण वेगळे नाही, आमचे गाव पण वेगळे नाही. इमान आम्हा एकच ठाव, घाव गाळून काम करावे. कर्म वेगळे नाही आम्हा, मार्ग वेगळा नाही. इमान आम्हा एकच ठावे, घाम गाळून काम करावे. धर्म वेगळे नाही आम्हा, मार्ग वेगळा नहीं. अभी इस स्टांजा में कवि ने क्या कहा है कि जो ईमान यानी क्या होता है, ऑनेस्टी. तो हम सभी क्या करते हैं, पूरे ऑनेस्टी से, शिद्दत से क्या करते हैं, अपना काम करते हैं. और हम घाम गाळूनी काम करावे मीन्स हम क्या करते हैं, अपना पसीना बहा के काम करते हैं. हम पसीना बहा के क्या करते हैं, अपना काम करते हैं. कर्म वेगळे नाही आम्हा, मार्ग वेगळा नाही. कर्म वेगळा नहीं मीन्स हमारा कोई क्या नहीं है, वर्क प्लेस या वर्क अलग नहीं है. हम हमेशा एक ही काम वर्क करते हैं. और हमारा जो मार्ग है, मार्ग यानी रास्ता, वो भी क्या है, एक ही जैसे है. तो बच्चों, तर मुलांनो, या स्टांजामध्ये आपल्याला सांगितलं गेलं आहे की आम्ही काय आहो, प्रामाणिकपणाने आमचे काम निरंतर करतच राहत असतो आणि आम्ही आपले घाम गाळून आम्ही आपले काम प्रामाणिकपणाने करतो. आणि आमचे काम काही नाही आहे, कर्म वेगळे नाही आम्हा, मार्ग वेगळा नाही. म्हणजे आम्ही आमचं काय, कर्म पण वेगळं नाही आहे, काम पण वेगळं नाही, आणि आमचा मार्ग मीन्स रस्ता पण वेगळा नाही आहे. माणुसकीचे अभंग नाते आम्हीच आमचे भाग्य विधाते. पंथ वेगळा नाही आम्हा, संत वेगळा नाही. माणुसकीचे अभंग नाते आम्हीच आमचे भाग्य विधाते. पंथ वेगळा नहीं आम्हा, संत वेगळा नहीं. तो बच्चों, इस स्टांजा में हमें बताया गया है कि मानुषकी मीन्स क्या होता है, मीन्स ह्यूमैनिटी, म्हणजे कि जो हमें मानुषकी से अच्छे से रहना चाहिए, यानी किसी की हेल्प करनी चाहिए. वो क्या है, हमारे एक अभंग नाते मीन्स वो हमारा क्या है, एक गाना है कि हम उसी से चलते हैं. हम एक साथ हम चलते हो. और आम्हीच आमचे भाग्य विधाते मीन्स हम अपना भाग्य खुद लिखते हैं. हम किसी के पर क्या नहीं रहते, डिपेंड नहीं रहते हैं. पंथ वेगळा नहीं अम्मा, संत वेगळा नहीं. और हमारा क्या नहीं है, कोई पंथ मीन्स हमारा कोई धर्म अलग नहीं है, ना हमारा रिलीजियस अलग है. हम सब क्या है, एक ही बंधन में बंधे हैं. वो कौन से बंधन में है, माणुसकी. तर मुलांनो, या स्टांजामध्ये आपल्याला सांगितलं गेलं आहे की आम्ही आहो, जे शेतकरी आहो, आम्ही ते काय आहे, माणुसकीच्या अभंगनात्यांमध्ये गुंतलेलं आहो आणि आम्ही स्वतःचे भाग्य काय करतो, स्वतःच लिहितो. आमचा काय नाही आहे, पंथ वेगळा नाही आहे आणि संत पण काय आहे, वेगळा नाही. आणि आमचा पंथ आणि संत एकच आहे, जो की काय आहे, माणुसकीचा आहे. कोटी कोटी हे बळकट बाहू, जगन्नाथ रथ ओढवून नेऊ. आस वेगळी नाही आम्हा, ध्यास वेगळा नाही. कोटी कोटी हे बळकट बाहू, जगन्नाथ रथ ओढवून नेऊ. आस वेगळी नाही आम्हा, ध्यास वेगळा नहीं. तो बच्चों, इस स्टांजा में हमें क्या बताया है कि कोटि कोटि है बड़कट बाहु, कि जो हमारे बाहु मीन्स हमारे हैंड, जो आर्म्स है, वो क्या है, बहुत क्या है,
बरकट मीन्स बहुत ही स्ट्रांग है। उससे हम क्या कर सकते हैं, जो जगन्नाथ रथ ओढ़ो, जगन्नाथ मीन्स जो पूरे संसार का क्या करता है, पालन पोषण, वैसे ही हम अपने बाहु से क्या करते हैं, अपने हाथों से पूरा वर्क करते हैं, हार्ड वर्क करते हैं और जो पूरी जगन्नाथ रोड रथ ओढ़ो, यहाँ ये कहा गया है कि पूरे संसार को क्या है, हम पालते हैं। यस ना, अगर खाना नहीं होता, किसान फूड नहीं निकालते तो हम खाते क्या, यस ना, इसीलिए किसान ही हमें क्या करता है, अन्न देता है। इसीलिए उसको किसान को किसान ने कहा है कि मेरे बाहु यानी मेरे हैंड्स इतने मजबूत है कि मैं पूरे संसार को क्या कर सकता हूँ, पाल सकता हूँ। आस वे गई नाही अम्मा ध्यास वेगा नाही, और हमें किसी अलग का क्या नहीं है, ध्यास नहीं है, मीन्स हमें किसी अलग चीज़ का क्या नहीं है, यानी हम हमारे साथ वो होना चाहिए, चाहत, ध्यास यानी किसी दूसरी चीज़ की क्या नहीं है, उनको चाहत नहीं कि वो हमें क्या है, मिलना चाहिए। हमें सिर्फ क्या है, अपना काम पूरे ईमानदारी से करना आहे। तर मुलांनो, या स्टांजामध्ये कवीने म्हटले आहे की जे आमचे हात आहे ते काय आहे, खूप बळकट आहे, मीन्स ते खूप काय आहे, स्ट्रॉंग आहे, आणि आम्ही या संसाराला काय करतो, जगन्नाथ रडू म्हणजे रथ ओढू नेऊ, मीन्स या संसाराला आम्ही पालन पोषण करत असतो, हो ना, कारण शेतकरीच काय करतो, धान्य उगवतो आणि त्याचं धान्य खाऊनच आपण जगतो ना, म्हणूनच शेतकऱ्यांनी असे म्हटले आहे की पूर्ण संसाराचं काय करतो, आम्ही पालन पोषण करतो। त्यासाठी आम्हाला काय नाही पाहिजे, कोणचा वेगळा ध्यास नाही आहे, आणि त्यासाठी आम्हाला कोणची आस पण वेगळी नाही आहे। आस मीन्स इच्छा वेगळी नाही आहे। तर आपल्याला या कवितेत पाहायला मिळालं की जो फार्मर है, जो किसान है, वो काली मिट्टी को क्या समझता है, अपनी माँ समझता है। जो किसान शेतकरी आहे तो आपल्या काळी मातेला काय समजतो, आई समजतो। ओ आम्ही सतत काम करणारे लोक आहो असे शेतकरी म्हणतो, आणि ते म्हणतात की आम्ही काय, नाव आमचं वेगळं नाही आणि गाव पण वेगळे नाही है, हमारा नाम भी अलग नहीं है और हमारा कोई गाँव भी अलग नहीं है, और हम क्या करते हैं, ईमान से अपना काम पूरी शिद्दत से करते हैं, और हम अपना काम किस तरह से करते हैं, अपना पूरा पसीना बहाकर करते हैं। और वो कहता है कि जो हमारा कर्म है, मीन्स वो भी क्या नहीं है, अलग नहीं है, और ना ही हमारा गांव अलग है, और हम क्या है, एक मानुषकी के साथ एक नदी के किनारे रहते हैं। आम्हीच आमचे भाग्य बिताते, और हम ही खुद का भाग्य क्या करते हैं, लिखते हैं, और जो हमारे बाहु है वो क्या है, बहुत ही स्ट्रांग है, और पूरे संसार को हम ही क्या करते हैं, पाल पोसते हैं। ऐसे एक किसान ने अपना मनोगत इस कविता में व्यक्त किया है। तर मुलांनो, या कवितेत शेतकऱ्यांनी काळी माती ही त्यांची आई आहे, आम्ही सतत काम करणारे लोक आहोत, आणि आमचे नाव वेगळे नाही आहे, गाव वेगळे नाही आहे, आणि इमानाने जगावे, घाम गाळून काम करावे, आणि कर्म वेगळे नाही व गावेही वेगळे नाही असे यात म्हटलेले आहे। आणि आमचे नाते काय आहे, माणुसकीचे नाते आहे, आमचे भाग्यविधाते सुद्धा कोण आहो, आम्हीच आहो, आम्ही कोणावर काय नाही आहे, डिपेंड नाही आहे असे शेतकरी म्हणतात। आणि आमचे बाहू इतके बळकट आहे, इतके स्ट्रॉंग आहे की पूर्ण जगाचा भार आम्ही आपल्या खांद्यावर घेऊन चालत असतो, असं या कवितेत एक शेतकरी आपले मनोगत व्यक्त करते।